अहिल्यानगर शहरामध्ये माजी सैनिकांची असलेली जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन ही संस्था शहरासह जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबवत असते। आज फादर्स डेचे औचित्य साधून अहिल्यानगरच्या तपोवन रोड या ठिकाणी पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून फादर्स डे साजरा करण्यात आला। यावेळी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे सर्व माजी सैनिक सभासद उपस्थित होते। यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी फादर्स डे निमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत निसर्गाचे आपण देणे लागतो आणि पुढच्या पिढीला काही द्यायचे असेल तर वृक्षांशिवाय दुसरं अमूल्य काही नसल्याचे पेरे पाटील यांनी यावेळी सांगितले। साधारण 21,000 झाडं या ठिकाणी शिवाजीराजे पालवे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद फाउंडेशनने लावलेले आहेत। त्यापैकी आज अजून एक झाडाची एक वडाचं झाड याच्यात भर पडली। माननीय भास्करराव पेरे यांच्या हस्ते आपण फादर डेच्या निमित्तानं या ठिकाणी वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे। मी त्यांना या ठिकाणी अनेक धन्यवाद देतो आणि हे काम असंच पुढे चालत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आज या अहिल्यानगर शहरामध्ये जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं फादर डेच्या निमित्तानं जे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता, आमचं नशीब की आम्हालाही या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं, वृक्षारोपण करता आलं। फादर डेच्या नावाने वृक्षारोपण केलं म्हणजे आपण काही विशेष कर्तव्य केलं असा त्याचा अर्थ होत नाही। ती आपली ड्युटीच आहे। आपण आपल्या वडिलांसाठी आईवडिलांसाठी काही गोष्टी करणं, निसर्गासाठी काही करणं ही आपली ड्युटीच आहे। काही लोक त्याला वेगळं रूप देतात, वेगळं समजते, पण जय हिंद फाउंडेशन आज नाही अनेक वर्षांना अनेक दिवसापासून हे काम करते। मी जवळजवळ दरवर्षी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला वृक्षारोपणाचे जातोच आहे। या मातीचं या पृथ्वीचं आपण देणं लागतो, निसर्गाचं देणं लागतो आणि देणं लागतो म्हणल्यापेक्षा पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर झाडाशिवाय मला दुसरं काही देणं मला काही वाटत नाही उचित। बाकी तुम्ही बंगले बांधून ठेवले काय, रोड करून ठेवले काय, हे कोण्या दिवशी काय होईल सांगता येत नाही। म्हणून झाड हे अतिशय महत्वाचं आहे। आता जो कोरोना येतोय ना, हा कोरोना नाही आहे। मी बार सांगितलं, कोणाला काही वाटलं तरी मी तेच म्हणत राहीन, कोरोना हा आजार नाही आहे। कोरोना म्हणजे जागोजागी ऑक्सिजनचे पडलेले भोवरे, कमी पडलेले भोवरे, त्या भोवऱ्यात माणूस सापडला का उखळला, म्हणून जागोजागी झाडं पाहिजे। मी ते गमतीनं म्हणल्यापेक्षा सत्य कायम सांगत राहतो की ते सत्यवानला कोरोना झाला होता, ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून त्याच्या बायकोनं ओढीत वडा खाली आणला सावित्रीनं, वडा खाली आल्यावर जेवण झालं। मग असे कितीतरी वडं ह्या जय हिंद फाउंडेशनला लावलेले आहेत, अनेक ठिकाणी लावलेले, आणि आता भगवानगडावर पण 100 वृक्ष लावायचा त्यांचा निर्धार आहे। मी त्यांना विनंती केली मलाही तिथे बोलवा, भगवान बाबाचे दर्शन होईल, वडरोप लावण्याचाही आनंद मिळेल आणि या अनेक निमित्तानं अनेक कोणत्या तरी गोष्टीनं प्रत्येक माणसानं याचं निमित्त साधून कशाचं वृक्षारोपण केलं पाहिजे। आता उद्या शाळा उघडते, काही पोरं पहिलेला जाणार असतील, पहिल्याच वर्षी पहिलाच दिवस आयुष्यातला त्यांच्या शाळेत जायचा पहिला दिवस जर त्यांनी रोप लावून केला एखादं, किंवा त्याच्या मातापित्याने त्याला समजून सांगितलं, मला वाटतं महाराष्ट्रात लाखांना रोपं लागले जातील आणि त्या पोराला एक आठवण राहील मी पहिल्या दिवशी शाळेत गेल्याचं हे झाड आहे आणि मोठं झाल्यावर त्याला कामं येईल। असे अनेक निमित्त, लग्न असो, वडिलाचे पुण्यतिथी असो, काही असो, कोणाचे महापुरुषाचे वाढदिवस असो, स्वतःचे असो, या निमित्तानं तरी समाजाने झाड लावलं पाहिजे आणि या जय हिंद फाउंडेशनचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी मी विनंती करतो। आज फादर डेच्या निमित्ताने जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांचे वतीने आज या बोरानगर परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। ज्या कार्यक्रमासाठी पाटोद्याचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील हे उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आज वडाच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। त्याबद्दल मी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि फादर डेच्या निमित्ताने शिवाजीराजे पालवे यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं असंच कार्य उज्ज्वल होत राहावं आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडावं हीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद।